एक दिवशी तर असं आलं की माझ्या स्वप्नात फोटोशॉप आलं. सकाळी उठल्यानंतर साहिल सरला म्हणलं सर माझ्या स्वप्नात आज फोटोशॉप आले. 2 दिवस तसंच झाले की मी शीट बनवतोय, मॅडम मला शिकवतेत. जेव्हा आपण फ्रेम घेतली त्याला कन्वर्ट करायचं ते सगळं मला समजायला लागलं. पुन्हा काही दिवसांनी समजलं, जसा जसा वेळ होत गेला की समजलं. मॅडमने पहिल्या दिवशी सांगितलं होतं की कमी लेअरमध्ये काम करायचं. ते कमी लेअरमध्ये काम करायचं मला नंतर लक्षात आलं की कमी लेअरमध्ये कसं काम करायचं. माझं नाव गोपाल वरकड आहे. मी बीडवरून आलेलो आहे. मला अल्बम डिझाईन शिकायची होती, पण असं ठरवलं नव्हतं की मला एवढ्या दिवसात येईल. मी 1 वर्ष लागेल, 2 वर्ष, मला तर वर्षच वाटायचं येईल म्हणून. पण शिवराज माने सर ते म्हणले की के गणेश सरकडे जा शिक. कारण की मी इंस्टावर फेसबुकवर सरला कुठं सर्च केलं नव्हतं. कारण की ते माणूस असा आहे की मला कॉन्फिडन्स आहे की ते मला दुसऱ्या चुकीच्या जागेवर जाऊन देणार नाही. बेसिक्स टूल सिखाए, सब सिखाया, जिंदगी कैसे जीते है वो सिखाया सरने. नंतर अल्बम डिझाईन क्लास चालू झाले. अल्बम डिझाईनमध्ये मॅडमनी शिकवलं. मी पहिल्या दिवशी अल्बम डिझाईनच्या क्लासला बसलो. मी दुसऱ्याचे डिझाईन बघायचो, तर मला काय समजायचं मी कधी करण हे एवढं अवघड, इतक्या मोठ्या लेयर्स ते काहीच येत नव्हतं. कधी करण असं वाटायचं. पण दुसरे जे बघत बसायचो नुसतं कोण काय करतंय काय नाही. अनिल सर माझ्या बाजूला बसायचे, त्यांचं सुरूच असायचो, मी बघत बसायचो. तर मला वाटायचं मी हे एवढ्या लेअर हे कधी समजायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये 2-3 वर्ष जातील, महिन्यात तर कधीच शिकू शकत नाही. पहिले 10 दिवस तर मी तुम्हाला विचारायचो सर माझा कोर्स कम्प्लीट होईल का. तुम्ही काय म्हणायचे आपला सिलेबस ऑलरेडी रेडी. तेव्हा कुठेतरी मनात बरं वाटायचं सिलेबस रेडी आहे आपला, तर शिकायचं. त्यानंतर 15 दिवस गेले. 15 दिवसात की समजलं की हे आपल्याला येतं. म्हणजे मनात वाटायला लागलं कुठंतरी की हे आपल्याला येऊ शकतं, आपण करू शकतो. कॉन्फिडन्स आला मला. पुन्हा हळूहळू सगळे डाऊट क्लिअर होत जाईल. जसं तुम्ही रस्ता दाखवला, त्या रस्त्यावर किती अडचणी येतात हे मला माहीत होतं, पण त्या अडचणी साहिल सरने क्लिअर केल्या. हे असं कर तसं कर ते सगळं साहिल सरने समजलं. त्याच्यानंतर आता मॅडमनी जगायचं कसं हे बी शिकवलं, आपण राहायचं कसं बसायचं कसं हे पण शिकवलं. नुसतं फोटोशॉप शिकवलं नाही. इथं आल्यानंतर भरपूर चेंजेस झाले. मी असा माणूस आहे की मी कशालाच म्हणजे काय म्हणते ते नाही तसं कशालाही सिरियस घेत नाही आतापर्यंत. घेतलंच नाही माझे. चलो व्हायचं तर होऊन द्या, नाही तर नाही. पण हे पहिल्या वेळेस इथं आलो सिरियस घेतलं. माझ्या घरचे मला म्हणले, शिवराज सर म्हणले होते मी तुझी फीस भरतो, तू जा तिथं, पैशाची काय प्रॉब्लेम. सरला म्हणलं तुम्ही नका भरू. पुन्हा घरचे म्हणले तुला जायचे तर जा आणि पैसे. कारण की मी घरच्याचे दरवर्षी 1-1.5 लाख असे उडीत होतो, म्हणजे बिना कामाचे. मग घरचे म्हणलेत भर, सर बी म्हणतात भर. पण म्हणलं ह्यांच्या पैशात जाण्यात मजा नाही. जे आपण आपले पैसे खर्च कमवलेले पैसे उडीतो आपल्या एज्युकेशनसाठी, त्यावेळेस मला महत्त्व कळालं. त्यावेळेस मी शिकलो आपण आपले पैसे, कारण की इतके दिवस तर घरचे शिकवत होते, घरचे पैसे देत होते, आपण आयश करीत होतो, ते नाही. पण ज्यावेळेस मी कमवलेले पैसे, ह्या सीझनला मी पैसे कमवले ऑर्डरचे, ते पैसे इकडे खर्च केले. इकडे खर्च केल्यामध्ये सरने जे उदाहरण दिलं कि टोमेटो की ट्रक पलटी हो गई थी और इधर इधर भर के लेके, वो खुशी मेरे को आज हुई है. क्या बात है. इधर कितके काय. बरोबर. थँक्यू.